कंटिन्यू. याच्यामध्ये सर्वप्रथम जो अँटी नॅशनल ॲक्टिव्हिटीज किंवा टेरर अँगल आहे, तर त्या दृष्टीने ATS असेल किंवा बाकी ज्या एजन्सीज आहेत तर त्यांना इंटिमेट करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आपले जे स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे त्यांनाही आम्ही इंटिमेट केलेलं आहे. आणि यांचे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस काय आहेत की यांना इथे कोणी आश्रय दिला किंवा ह्यांना कोणी कागदपत्र बनवायला मदत केली, त्याच्यावर तपास चालू आहे आणि पुढे लवकरच त्यामध्ये काही प्रोग्रेस अपेक्षित आहे. आपल्याकडे आत्तापर्यंत आपल्याला 3 ह्यातले जे संशयित आहेत त्या 3 संशयितांचे अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स, भारतीय डॉक्युमेंट्स हे मिळून आलेले आहेत. ते नाशिक जिल्ह्यामध्ये काढलेले नाही आहेत. आधार कार्ड आहे त्यांच्याकडे, पॅन कार्ड आहे. त्या अंगाने त्यांचे जे डॉक्युमेंट्स या ठिकाणी बनलेले आहेत आपल्या देशामध्ये बाहेरून, तर त्याच्यामध्ये ते कसे बनले, कारण डॉक्युमेंट्स बनवणं एवढं सोपं नसतं आपल्याला माहिती आहे. तर ते कसे बनले याच्यामध्ये सखोल तपास करण्यात येईल आणि सर्व त्याच्यामधले जे लोक इन्व्हॉल्ड असतील सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आता सध्या तर आपण आपल्या शहर आणि आजूबाजूच्या परिसरापुरतं हे ऑपरेशन आपण केलेलं आहे आणि आता त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळालेली आहे. पण याच्यामध्ये आणखीन जर त्याची व्याप्ती काही वाढत असेल तर आम्ही सर्व दृष्टीने तो तपास करून त्याच्यामध्ये पुढील कारवाई करू. लेबर आपल्याला एका ठिकाणी लेबरला ज्या वेळेला लोक येतात तर त्यावेळेला त्यांचे लेबर कॅम्प असतात. तर ह्यामध्ये लेबर कॅम्पमध्ये त्यांची घरं असतात. त्यामध्ये सर्वच प्रकारचे लोक, जसे 600 लोक एकत्र आहेत, त्यामधले 50 लोक एकत्र असतात, कधी कधी 600 लोक पण एकत्र, ते कारण एकत्र अरेंजमेंट्स त्यांची केली जाते. तर अशा प्रकारच्या अरेंजमेंट्स, कॉमन अरेंजमेंट्समध्येच हे लोक राहत होते. कारण हे खूप वेळ आपल्याकडे तसे काही जणांचे जे 7 जण आहेत त्यांचे 1 महिना 2 महिना अशा प्रकारचं वास्तव्य या ठिकाणी आहे. तर आत्तापर्यंत यांनी ह्या लेबर कॅम्प्समध्ये वास्तव्य केल्याचं आपल्याकडे निष्पन्न होत आहे. नाशिक पोलिसांतर्फे अवैध बांगलादेशी नागरिकांच्या शोध मोहिमेसाठी काही काळापासून मोहीम राबवण्यात आलेली होती. मागच्या आठवड्यामध्ये क्राईम ब्रांच नाशिक शहर पोलीस यांना माहिती मिळाली की एक कन्स्ट्रक्शन साईट आहे ज्या ठिकाणी साधारण 600 लेबर काम करत आहेत. तर त्या ठिकाणी काही बांगलादेशी नागरिक हे आपली ओळख लपवून त्या ठिकाणी काम करत आहेत. तर त्या इन्फॉर्मेशनला वर्कआउट करण्यात आलं, जी गोपनीय इन्फॉर्मेशन मिळालेली होती. त्याच्यामध्ये आमच्या मागे हे जे सर्व क्राईम ब्रांचचे अधिकारी अंमलदार आहेत यांनी खूप अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे. API माळी यांना इन्फॉर्मेशन मिळालेली होती. माळी साहेब कुठे आपण, अतिशय उत्कृष्ट इन्फॉर्मेशन मिळालेली होती आणि त्याच्यानंतर साधारण 4 दिवस ही सर्व टीम वेषांतर करून वेगवेगळ्या प्रकारचे वेश करून, कधी लेबरच्या वेशामध्ये किंवा कधी इतर कुठल्या वेगळ्या वेशामध्ये या कन्स्ट्रक्शन साईटला व्हिजिट करत होते आणि ही इन्फॉर्मेशन त्यांनी वर्कआउट केलेली आहे. काल त्यांना 8 बांगलादेशी नागरिक हे त्या कन्स्ट्रक्शन साईटवर निष्पन्न झालेले आहेत. त्यानुसार आम्ही ही केस केलेली आहे. याच्यामध्ये आम्हाला बांगलादेशची जी ओळखपत्र आहेत, ही ओळखपत्र अशा प्रकारची त्यांच्यापैकी काही जणांकडे मिळालेली आहेत. काही जणांकडे तसे त्यांचे शाळेचे दाखले, ते बांगलादेशचा शाळेचा दाखला आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट आहे, अशा प्रकारचे काही डॉक्युमेंट्स आम्हाला मिळालेले आहेत.